बिनमोसम बरसात यालाच म्हणतात की काय. त्याआधी सगळ्यांना हरे कृष्णा. छान अशी दिवसाची सुरुवात झाली होती. झाडांना पाणी वगैरे टाकलं आणि आज रविवार होता म्हणून सगळे कामे असे हळूहळू चालू होते माझे. आणि माझं कोरपड नाही तर पिवळं पडतंय, कशामुळे होतंय काय माहिती, काय कळतच नाही मला. तुमच्याकडे जर याच्यासाठी काही उपाय असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या साऊचं असं इथं रडणं पडणं असं मागे मागे फिरणं चालू होतं, कारण तिचं असं म्हणणं होतं की मला खाली नाही फिरण्यासाठी, नाही तर मग मला मोबाईल दे. पण ते काही मी दोघंही कामं मी करणार नव्हती आणि कंटाळून मग तिचे बाबाच तिला खाली फिरायला घेऊन गेले. म्हटलं आज रविवार आहे, आज दिवसभर सौ तुमच्या मागेच असणार आहे. मग ते पण खाली गेले होते. तोपर्यंत मी पटपट माझी कामं आवरून घेतली, कारण घरात शांती असते ना, मग काम पण पटपट होतात आणि माझे तरी होतात. बाकीच्यांचं काही मला माहीत नाही, पण माझे कामं पटपट होतात. एक तर साऊ झोपलेली असते तेव्हा, एक तर ती बाहेर फिरायला गेली असते तेव्हा. मी तेवढ्या वेळामध्ये पटपट सगळे कामं करून घेते. आणि मोकळ्या केसांमध्ये तर मला कामं अजिबात जमत नाही. मी पटकन केस वगैरे बांधले आणि लागले स्वयंपाकाला. भाजी तर माझी झालीच होती, मग पटकन चपात्या पण बनवून घेतल्या. म्हटलं हे कधी येतील काही सांगता येत नाही, केव्हाचे गेले होते. मग ते येण्याच्या आधीच मी माझी सगळी कामं करून घेतली होती. दुपारी मस्त पावसाचं वातावरण झालं आणि ही पुण्याची आमची खासियतच झालेली आहे. कधीही पाऊस येतो, काही सांगताच येत नाही. संध्याकाळी छान असा चहा ठेवला होता. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असंच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत